नमस्कार मित्रांनो, हा बँक निफ्टीचा चार्ट आहे. तर काल आपण लेवल्स ड्रॉ केले होते, तर त्या लेवल्सने काम केले का नाही चेक करू. तर आपण असं ॲझ्युम केलं होतं की जर समजा मार्केट साइडवेज ओपन झालं तर आपण डाऊन साईडसाठी ट्रेड घेणार होतो, पण मार्केटनी काय गॅप अप ओपन केलं. तर काल मी सांगितलं होतं 47,936 वरती जर मार्केट सस्टेन राहिलं तर आपण बाईंगसाठी ऑपॉर्च्युनिटी आपल्याला मिळू शकते. तर त्यावेळेस आपलं पहिलं टार्गेट होतं 48,158. तर तिथं आपली लेवल्सने टार्गेट बुक झालेलं आहे, म्हणजे तिथपर्यंत आपलं मार्केट गेलेलं आहे, तिथे आपलं टार्गेट पहिलं हिट झालेलं आहे. तर निफ्टीमध्ये काय झालेलं आहे चेक करूया आपण. तर निफ्टीमध्ये आपण असं ॲझ्युम केलं होतं की मार्केट जर समजा साईडवेज ओपन झाला तर 21,865ची लेवलपासून आपण सेल करणार होतो आणि 21,810 पर्यंत आपण टार्गेट ठेवणार होतो. पण मार्केटनी ॲक्च्युली तिथं 22,000 डायरेक्ट ह्यूज गॅप ऑफ ओपनिंग दिली. पण ज्यावेळेस आपण म्हणलं होतं की 22,010च्या आसपास आपण सेल करणार आहोत, तर तिथून जर सेल केलं असतं 5 मिनिटच्या टाइम फ्रेमला तर एक छोटंसं टार्गेट मिळालं असतं आणि 22,000च्या लेवलच्या वरती जर मार्केट सस्टेन झालं तर आपण बाईंगसाठी ऑपॉर्च्युनिटी ही करणार होतो. तर कसं होतं की मार्केटमध्ये आपण लिमिटेड ट्रेड्स घेऊन चांगला प्रॉफिट काढला पाहिजे. तर आपलं ॲनालिसिस एकदम परफेक्ट झालेलं आहे. तर आपण उद्याचं ॲनालिसिस करूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.